नमस्कार. डिवाइन फ्रेग्रन्स टॅरोमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या सिंगल रीडिंगचा विषय आहे टाईमलेस मेसेज फ्रॉम कालीमाता. कालीमाताकडून तुमच्यासाठी काय मेसेज आहे तो आज बघायचे. हे टाईमलेस रीडिंग असल्यामुळे जेव्हा कधी तुम्ही हा व्हिडिओ पाहाल त्या पिरियडला ते लागू होईल. सो आपण पहिल्यांदा कालीमातेचं कुठलं रूप तुम्हाला गाईड करणार आहे ते आपण पाहूया. खडग हे रूप हे गाईड करणार आहे. आपण तुमचे कार्ड्स ड्रॉ करूया. 2 कार्ड्स राहिलेत तर हीच कदाचित व्हॅलिड असेल तर. सो कार्ड्स पाहूया आपण. रिव्हर्सल रिव्हर्सल एक आहे आणि दुसरा आहे फोर्क इन द रोड. बॅलन्स कार्ड आहे. मॅरेज, ब्रूम, न्यू होम, न्यू ॲटिट्यूड. रॅबिट, टू मच कन्सर्न विथ सेक्शुअल मॅटर्स. लॉबस्टर, फायनान्शियल पिंच. फॅन, रोमॅन्स, सेलिब्रेशन, पार्टी. सो काय मेसेज आहे तो पाहूया टॅरो कार्ड्सवरून. कालीमातेचं तुम्हाला काय मेसेज आहे. बॉटम ऑफ द डेक द ट्रीझरचं कार्ड आहे. 2 ऑफ कीजचं. द डिवाइन फिजिशियन हे कार्ड आहे. डिवाइन फिजिशियन. दुसरा आहे द आकाशिक लायब्ररी. तिसरा आहे द रियल अँड स्पिनिक्स. चौथं कार्ड आहे द संघ कम्युनिटी. 8 ऑफ रोजेस. द वन ऑफ स्क्रोल ऑन ट्रॅक हे कार्ड आहे. अप इन द एअर. क्लिअरिंग द वे. द आर्क ऑफ द
कोवेनंट, आर्क ऑफ द कोवेनंट, सेवन ऑफ रोजेस, द जर्नी, रिफ्लेक्शन हे कार्ड आहे, आणि सेवन ऑफ स्क्रोल्स, इंडस्ट्रीज अँड इंडस्ट्री, आणि बॉटम ऑफ द डेक टू ऑफ कीज. सो ही तुमची कार्ड्स आहेत. आता तुम्हाला बहुतेक व्यवस्थित दिसत असतील सगळी कार्ड्स. ओके, सो हा काय मेसेज आहे तो पाहूया आपण. आता ते कालीमातेचं जे कार्ड आहे ना, खडग जे आलेलं आहे, खडगधारी आहे कालीमाता. सो खडग हे काय आहे, तिचा स्वोर्ड आहे. आणि ती स्वोर्ड कधी उगारते, जेव्हा एक किंवा आता ते रूप तुमच्या स्प्रेड्ससाठी का आलेलं आहे, तर तुमच्या वाटेमध्ये, तुमच्या प्रगतीच्या मार्गामध्ये तुमचं जे लाईफ पर्पज आहे, त्या पर्पजमध्ये जर काही ऑब्स्टॅकल्स तुम्हाला फेस करावे लागत असतील, किंवा तुमचा जो एक लाईफ पर्पज आहे, ती जर्नी जर कुठेतरी रिरूट झाली असेल, कुठेतरी एक तुम्ही समजा त्या मार्गातून हटला असाल, तर किंवा मग त्यामध्ये काही एक अडचणी आल्या असतील, ऑब्स्टॅकल्स असतील, तर ते दूर करण्यासाठी हे खडग उगारलेलं आहे कालीमातेचं. सो त्याचा अर्थ असा होतो की जे काही तुमचे, कारण कालीमाता काय आहे, तुमची जर जर्नी कार्मिक असेल, तर तुमच्या मार्गातले, तुमच्या एक मार्गातले जे काही अडथळे आहेत ते दूर करण्यासाठी ती सदैव तुमच्या पाठीशी असणार. एक डिवाइन फोर्स हा सदैव तुम्हाला फॉलो करत असणार आहे. तुमची कुठेही चुकून जरी जर्नी रिरूट झाली, समजा काही तुम्ही त्या मार्गातून हटला, तर एक तुम्हाला योग्य मार्गाने नेण्यासाठी, ते अडथळे दूर करण्यासाठी हे खडग इथे आलेलं आहे, असा त्याचा अर्थ आहे. की कुठल्याही प्रकारे एक लाईफला कलाटणी मिळू शकते एखादी, किंवा एक बॅलन्सिंग तुमच्या लाईफमध्ये येऊ शकतं. हे 6 चक्र आहे, 6 चक्र विथ बॅलन्स. सगळ्या बाजूने एक बॅलन्सिंग होईल. कुठे काही प्रॉब्लेम्स असतील तर ते सॉर्ट आउट करण्यासाठी हे चिन्ह आलेलं आहे. सो इथे मेसेज काय माहिती आहे का, की द डिवाइन फिजिशियनचं कार्ड तुम्हाला सांगते की एक डिवाइन प्रोटेक्टिव्ह पॉवर ही सदैव तुमच्या पाठीशी असणार आहे. बरोबर खालीच आहे ते, ही सदैव तुमच्या पाठीशी असणार आहे. तुमचा जो काही प्रवास आहे, जी काही तुमची लाईफ जर्नी आहे, त्या जर्नीमध्ये तुम्ही जिथे कुठे दुखावले जाल, तिथे ही लाईफ, ही जी डिवाइन फिजिशियनचं कार्ड आहे ना, ही डिवाइन पॉवर, डिवाइन लाईट तुम्हाला हिलिंग देईल.
तुम्हाला योग्य तो मार्ग दाखवेल. आणि इनफॅक्ट एक तुम्हालाही असं एक बनवेल की तुम्ही तुमच्यासोबत तुमच्या आजूबाजूच्या लोकांना हील करू शकाल. असे याचं कार्ड आहे. आकाशिक लायब्ररीचं कार्ड दाखवतं की ही तुमची जर्नी ही कार्मिक आहे. सो हे जे काही आहे तुमच्या लाईफमध्ये जे काही स्ट्रगल तुम्हाला करावं लागत असेल किंवा काही वेळा काही प्रश्न पडतात आपल्याला की हे का आपल्याला फेस करावं लागत असेल किंवा काय. सो त्या गोष्टी ह्या कार्मिक आहेत आणि त्या फेटेड आहेत. हे आकाशिक लायब्ररीचं कार्ड दाखवतं. इनफॅक्ट यापुढे जे काही हे कार्ड तुम्हाला एक सांगतं की यापुढे जे काही तुमच्या लाईफमध्ये घडायचे ही पानं तुम्हाला स्वतःला लिहायची आहेत. कारण यापुढचं आयुष्य जे काही तुम्ही जगणार आहात, जी जर्नी तुम्ही करणार आहात बस, तर ही पुढची पानं ही तुम्हालाच लिहायची आहेत या आकाशिक रेकॉर्डमध्ये. सो हा प्रवास आहे ना तुमच्या लाईफचा, हा तुम्हाला एक बरंच काही मिळवून देणार आहे. हे द जर्नीचं कार्ड दाखवतो. पण तो प्रवास करण्यासाठी एक तुम्हाला एक स्ट्रेंथची गरज आहे. कारण तो इतका सहज नाही आहे. कुठला एक कार्मिक जर्नी असू दे, स्पिरिच्युअल जर्नी असू दे, ही इतकी काही सोपी नाही आहे, सहज होणारी नाही आहे. सो युरियल अँड द स्पिन्स हे जे कार्ड आहे ना, हे तुम्हाला काय सांगतं. आता यामध्ये हे गॉड ऑफ फायर आहे. युरियल आर्केंजल रियल हे गॉड ऑफ फायर आहेत ते. आणि या सीनमध्ये तुम्हाला फुल मून दिसतं. सो फुल मून एनर्जी आहे इथे. एक मानसिक ताकद ही तुम्हाला देऊ केलेली आहे तुमच्या या जर्नीमध्ये, एक मानसिक ताकद. दुसरं हे स्पिन्स जे आहे ना, तिथे हे ह्या आकृतीमध्ये हे शरीर आहे ते सिंहाचं आहे आणि जो मुखवटा आहे ना हा राजाचा आहे. सो शरीर सिंहाचं आहे म्हणजे स्ट्रेंथ, पॉवर, आणि जो मुखवटा राजाचा आहे ना ती ऑथॉरिटी, पॉवर. सो हे तुम्हाला देऊ केलेलं आहे डिवाईनने, युनिवर्सने तुम्हाला एक स्ट्रेंथ देऊ केलेलं आहे, ही मानसिक ताकद देऊ केलेली आहे की तुम्ही तो प्रवास जो आहे, हा तुमची कार्मिक जर्नी आहे, ती एका ताकदीने पुढे न्याल, ती पूर्ण कराल. कदाचित तुम्हाला या जर्नीमध्ये, या तुमच्या लाईफ प्रवासामध्ये तुम्हाला तुमच्यासारखीच काही एक लाईक माइंडेड म्हणतात ना, तशी माणसं तुम्हाला कदाचित यामध्ये भेटतील. ती तुम्हाला मदत करतील. ती कदाचित तुमच्या आजूबाजूची असतीलच असं नाही, कदाचित तुमच्या एखाद्या भिन्न जातीची असू शकतात, वेगळ्या प्रांतात राहणारी असू शकतात, पण ती तुम्हाला कनेक्ट होतील. एक तुम्ही कम्युनिटीमध्ये काम कराल किंवा एक ते तुम्हाला जॉईन होतील या प्रवासामध्ये, तुम्हाला त्यांची मदत होईल आणि तो एक प्रवास तुमचा सुखकर होईल. आणि आता तुम्ही जो आहे ना, तुमचा हा प्रवास, जो जीवन प्रवास, हा ऑन ट्रॅक आहे. मुळात तुम्ही सुरुवात केलेली आहे प्रवासाला, तो ऑन ट्रॅक आहे. काही गोष्टी द अप इन द एअरचं कार्ड दाखवते. काही गोष्टी ह्या तुमच्यापासून, एक मिनिट, काही गोष्टी या तुमच्यापासून हिडन असतील. काही गोष्टी या लाईफमध्ये बऱ्याच गोष्टी, हे अप इन द एअरचं कार्ड दाखवतं की अजून तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं मिळाले नाहीत किंवा काही गोष्टी ह्या अजून तुमच्या त्याबाबत सिक्रेटिव्ह आहेत त्या, पण त्या शोधण्याचा प्रयत्न करून तुम्ही तुमची मानसिक ताकद खर्च करू नका. हा इथे गायडन्स आहे. डिवाईनचं म्हणणं आहे की तुमचा द क्लिअरिंग द वे हे कार्ड सांगतं की तुमचा जो काही अडथळे आहेत, रस्त्यातले अडथळे आहेत, तुमच्या मार्गात जे ऑब्स्टॅकल्स तुम्हाला फेस करावे लागतील, ते काहीही असू देत, काही येऊ देत अडचणी, तर त्यांना फेस करताना, त्यांना सामोरे जाताना तुम्ही एक तुमचं बिहेवियर किंवा टेम्पर्स हे मॉडरेट असायला हवेत, असा याचा अर्थ की तुम्ही एकदम जेंटल अप्रोच पण घेऊन उपयोग नाही, तर तुम्ही ते ऑब्स्टॅकल दूर करू शकणार नाही. इथे अगदी जेंटल अप्रोच घेऊन पण उपयोग नाही,
जास्त जनरल अप्रोच याचा अर्थ काय माहिती का, त्या गोष्टीने घाबरून जाऊन आपण हातपाय गाळून घेतो किंवा काय अशा प्रकारचं, की एक मनाची ताकद घालवून उपयोग नाही. दुसरं म्हणजे त्याने जास्त इरिटेट होऊन किंवा स्वतःचं एक वैचारिक ताकद जास्त घालवूनही उपयोग नाही. एक बॅलन्स मॉडरेट अप्रोच त्या स्थितीला, कुठलेही तुमचे ऑब्स्टेकल्स येऊ दे तुमच्या लाईफ जर्नीमध्ये, तिथे तुमचा एक बॅलन्स माइंड तुम्ही वापरायचे, बॅलन्स अप्रोच वापरायचे. असं एक मला क्लिअरिंग द वेचं कार्ड सांगतं. द आर्क ऑफ द कॉन्व्हिनेंट हे कार्ड सांगतं की या प्रवासात कदाचित काही माणसं तुमच्या सोबत राहतील, तुम्हाला भेटतील या प्रवासामध्ये, पण कुठल्याही एक काय म्हणतात त्याला, एक मिनिट, तो प्रॉपर वर्ड मला आठवत नाही आहे. हां, कुठलाही असा इमोशनल ड्रामा किंवा एक फॅमिली ड्रामा म्हणा, त्यामध्ये तुम्ही कुठल्याही गोष्टीची जास्त अटॅचमेंट ठेवू नका, कुठल्याही गोष्टीमध्ये जास्त इमोशनली इन्वॉल्व होऊ नका. एक त्रयस्थपणे तुम्ही ह्या गोष्टी एक हे करायचे आहेत, हँडल करायचे आहेत. द आर्क ऑफ द कॉव्हेनंट सांगता. दुसरं ते हे आर्क ऑफ द कॉव्हेनंट आहे ना, हे एक कार्मिक कॉन्ट्रॅक्ट दाखवतो. कार्मिक कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय, की काही वेळा काय होतं, आपल्याला काही कर्म सेटल करायचे असतात. मग जे सोल असतात ना, ते शरीर धारण करण्याअगोदर त्यांच्यामध्ये काही गोष्टी सेटल करायच्या असतात. मग ते शरीर धारण करण्याअगोदर ते एक कॉन्ट्रॅक्टमध्ये येतात एकमेकांशी. समजा आता एखाद्या पास्ट लाईफमध्ये, एखाद्या लाईफमध्ये 2 सोल आहेत. कुठला तरी एक समजा एक आई आणि मुलगा असेल, त्या एका लाईफमध्ये, त्या लाईफ जर्नीमध्ये समजा मुलाने आपल्या आईकडे किंवा फॅमिलीकडे फारसं लक्ष दिलं नाही, किंवा एक फक्त करिअर, एक जे एक फॅमिली लाईफ किंवा एक जो रिस्पेक्ट असायला हवा होता पॅरेंट्सला, तो दिलेला नाही आहे समजा. सो काय होतं, आफ्टर डेथ ते दोन्ही सोल्स आहेत ना, ते डिसाईड करतात की आपल्यामधला हा जो इश्यू आहे ना, तो सेटल करायचा आहे. त्या मुलाचं सोल जे आहे ना, ते म्हणतं की मी त्या गोष्टी करू शकलो नाही या लाईफ टाईममध्ये, तर मी पुढचा जो जन्म घेईन त्यावेळी तू कदाचित ते त्यांचे पार्ट्स हे करतील. जो मुलगा असेल तो आई होईल, किंवा आई असेल तो मुलगा, असं काहीतरी. किंवा ॲज इट इज सुद्धा एक आई आणि मुलगा म्हणून एक नव्याने पुन्हा जन्म घेतील. आणि मग त्यावेळी ते सोल कॉन्ट्रॅक्ट करतात की मी या ठिकाणी जन्माला येईल, तू एक माझी पॅरेंट्स असायला हवी, असं ते त्यांचं ते सोल कॉन्ट्रॅक्ट असतं. आणि मग नवीन जन्म घेतल्यानंतर मग ते तिथे सेटल, मग ते एक कार्मिक त्या सिच्युएशन्स क्रिएट होतात, लाईफ इश्यू हे क्रिएट होतात, आणि ते जे कर्मा सेटल करावे लागतात. सो हे प्रत्येक सोलचे आहे ना, म्हणजे तुम्ही सांगू का, की आपण जेव्हा जन्म घेतो ना, आपल्याला वाटतं हे आपल्या लाईफमध्ये हे का घडतं आहे, पण हे आपलं सोल जे असतं ना, त्यांनीच डिसाईड केलेलं असतं कुठे जन्म घ्यायचा, आपली आई कोण असणार आहे, वडील कोण असणार आहे, फॅमिली बॅकग्राऊंड कसं असणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी प्री डिसाइडेड असतात. सो तसं काहीच आहे. हे आर्क ऑफ द कॉव्हेनंट आहे ना, हे कार्मिक कॉन्ट्रॅक्ट दाखवतो. सो हे कार्मिक कॉन्ट्रॅक्ट आहे, त्याप्रमाणे काही गोष्टी आपल्याला या लाईफ टाईममध्ये फेस कराव्याच लागतात. मग काही इश्यू असू दे, म्हणजे तुमचं नेचर कदाचित एखादी गोष्ट
काही वेळा आपल्याला प्रश्न पडतात, हे असं आपल्या बाबतीत काय होतं, कारण आपण काही वाईट केलेलं नाही आहे किंवा काही असं, पण त्या सिच्युएशन्स असतात, लाईफ सिच्युएशन्स त्या क्रिएट होतात, कारण त्या लाईफ सिच्युएशनमध्ये पूर्वीच्या कधीतरी एका लाईफ टाईममध्ये प्रॉपर डिसिजन घेतलेले नसतात सोलने, म्हणून सेम टू सेम त्या सिच्युएशन या लाईफ टाईममध्ये तशाच आजूबाजूला क्रिएट होतात. आणि मग यावेळी सोलला प्रॉपर डिसिजन घ्यायचं असतं, तर मग ते त्या कर्मामधून मुक्त होतं. सो ही कार्मिक कॉन्ट्रॅक्ट्स असतात. हे कार्मिक कॉन्ट्रॅक्ट एक तुम्ही कुठलं तरी एक कार्मिक कॉन्ट्रॅक्ट आहे ते सेटल करण्यासाठी ही तुमची लाईफ जर्नी आहे. सो त्यामध्ये कदाचित तुम्हाला अजून काही माणसं तुमच्यासोबत येतील, पण कुठल्याही अटॅचमेंटमध्ये तुम्ही फसून राहू नका, असं हे कार्ड सांगतं, द आर्क ऑफ द कॉम्युनियन. आणि ही जर्नी आता तुमची सुरू झालेली आहे आणि जर्नी तुम्हाला ही प्रॉस्पेरिटीमध्ये नेणार आहे. कदाचित तुम्हाला तुमचा मार्ग रिरूट झाला असेल, ही जर्नी तुम्हाला, कारण ते जे तुमचं लाईफ पर्पज आहे त्या लाईफ पर्पजमध्येकडे नेण्यासाठी काली माता तुमची लाईफ जर्नी काही वेळा रिरूट करते. तुमची आहे ती परिस्थिती मला बरीच कलाटणी मिळते, एक नवीन रूप मिळतं, एक नवीन जर्नी तुमची सुरू होते, कारण ते सगळं त्यांना बॅलन्स करायचं असते. हे कार्मिक इश्यूज असतात ना, हे बॅलन्स करायचे असतात. आणि म्हणून ही तुमची जर्नी सुरू झाली. आता जी काय पुढे होणार नाही ती तुमची ग्रोथ होणार, कारण तुम्ही आता त्याच मार्गाला लागलात तिथे तुम्हाला खरंच जायचं आहे. एक तो जो तुमचा स्पिरिच्युअलिटीचा मार्ग असेल किंवा ते जे तुमचा लाईफ पर्पज आहे ते करण्यासाठी आता तुमचा प्रवास सुरू झालेला आहे, ही जर्नी सुरू झालेली आहे. सो आणि ती पुढे तुम्हाला एक भरभराटच देणार आहे असे दाखवतं. रिफ्लेक्शनचं कार्ड दाखवतं की तुम्हाला आता रिफ्लेक्शनच्या कार्डमध्ये फुल मून आहे आणि त्याचं पूर्ण प्रतिबिंब तुम्हाला पाण्यामध्ये दिसतं. हे रिफ्लेक्शन म्हणजे काय आहे? रिफ्लेक्शन म्हणजे सबकॉन्शियस आपला. आता आपल्याला आपल्या सबकॉन्शियसचा एक कनेक्शन मिळालं आहे, त्यामुळे तुम्हाला या प्रवासामध्ये इन कंजंक्शन हे जर्नीला आले आहे कार्ड. सो या प्रवासामध्ये तुमचं सबकॉन्शियस तुम्हाला साथ देईल, तुमची इंट्युएशन आहे ती तुम्हाला या प्रवासामध्ये साथ देईल. आणि तुम्हाला जे काही आता घडवायचं आहे ते हे एंट्रीसाइट्सीज अँड इंडस्ट्रीजचं कार्ड दाखवतं की आता हे तुम्हाला एक स्ट्रक्चर घडवायचं आहे. जे काही तुमचं लाईफ पर्पज आहे ना त्यावरती आता तुम्हाला काम करायचं आहे. आणि फार छोट्या छोट्या गोष्टींमध्ये प्रत्येक एक वीट महत्त्वाची आहे यामध्ये, की त्यानंतर तुम्हाला ते एक भव्य स्ट्रक्चर घडवायचं. म्हणजे जे काही तुमचं आता लाईफ पर्पज आहे ना, या जर्नीला आता सुरुवात झालेली आहे तुमच्या, आणि ते आता तुम्हाला जे तुमचं पर्पज आहे ते पूर्ण करायचं आहे. आणि त्यासाठी एक वीक एक छोटा छोटा टप्पा आयुष्याचा हा महत्त्वाचा आहे, तिथे तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे. बॉटम ऑफ द डेक 2 ऑफ कीचं कार्ड सांगतं की कदाचित ह्या लाईफ जर्नी ही जी तुमची रिरूट झाली आहे जर्नी, त्यामध्ये तुमचा बराचसा लॉस झाला असू शकतो. द ट्रिझरचं कार्ड दाखवतं की इथे ह्या व्यक्तीचं सगळं घर लुटलं गेलं आहे, ही सगळी ट्रिझर त्याची लुटली गेली आहे. फक्त या टेबलवरती एक छोटी संदूक आहे, त्यातून एक प्रकाश बाहेर येतो, बस तिथेच कोणी टच केलेलं नाही आहे. सो हे कार्ड काय दाखवतं की भले तुमचं खूप नुकसान झालं असेल या प्रवासामध्ये आणि त्याबद्दल तुम्ही खूप चिंतित असाल, पण तुमचं जे स्वतःचं जे आहे ना ते अबाधित आहे. जे खरं तुमचं आहे हे बाकी सगळ्या भौतिक गोष्टींचं तुमचं नुकसान झालं असेल, पण जो तुमचा आतला प्रकाश आहे, जो अंतर्मनाचा प्रकाश आहे, अंतर्मनाचं विजडम आहे, ते जसं त्या तसं आहे. आणि परमेश्वर आता हे तुम्हाला साथ करेल ही सगळ्या गोष्टीची भरपाई करण्यासाठी, असं ह्या कार्डचं म्हणणं आहे. ती खरी ट्रिझर जी आहे ती तुमच्या अंतर्मनातलं विजडम हीच खरी ट्रिझर आहे, जी सदैव तुमच्यासोबत राहणार आहे असं. सो ओव्हरऑल हा जो कालीमातेचा जो आहे मेसेज तो या तुमच्या लाईफ जर्नीमध्ये तुमची जी कार्मिक जर्नी आहे त्याच बाबतीत आहे. तुम्हाला कसं वाटलं रीडिंग ते कळवा, आणि जर आवडलं असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असंच पाहत राहा. थँक्स.